आपल्या टीममधले किसनराव काही कारणास्तव किसनराव रुसून गेला आहे त्याच्या गावाला. त्याचं गाव आहे अक्कलकोट. अक्कलकोटच्या पण पुढे काहीतरी कुरनूर नावाचं गाव आहे. बारामती ते त्याचं गाव कमीत कमी 267 किलोमीटर आहे. तर जायला 267, यायला 267, कमीत कमी 550 किलोमीटरचा प्रवास आज होईल आमचा. तर चला मित्रांनो, तुम्हाला किसनरावचं गाव पण दाखवतो आणि किसनरावचा आपण रुसवा पण काढूया. तर चला किसनरावचं शेत बघू, गाव बघू. आणि आज आपण सोलापूर अँड अक्कलकोट आणि त्याचं गाव, कुरनूर धरण सगळंच बघूया. माझ्याबरोबर आहे सुंदरी पण आहे किसनरावचा रुसवा काढण्यासाठी. तिकडून सागरदादा पण येणार आहे आणि जो कॅमेरा शूट करतोय जो की हा विराज, तो पण येणार आहे. सगळेजण आम्ही किसनरावचा रुसवा काढणार आहे की बाबा का रुसला आहे, का निघून गेला आहे. तर आता आम्ही त्याला घेऊन येणार आहे परत. तुम्हाला काय वाटतंय किसनराव कशामुळे रुसला असेल? चला आता त्यालाच विचारूया. आणि कृष्णा सगळ्यात अगोदर जाऊन बसलाय सीट वरती. अरे बाबा तुला नाही यायचं कृष्णा सर, जाऊ दे ना. अरे गाडीतनं उतर, जाऊ दे, आम्ही काकाला आणायला चाललोय. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. काही म्हणा पण कुठं पण जाऊ द्या, सगळ्यात पहिला कृष्णा गाडीत बसतो. मला यायचे. बाय 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 बाय. बस बाय बाय केल्या म्हणून मला घेऊन चला. तर आता आम्ही पोहोचलोय भिगवण मध्ये आणि इथून आम्हाला लागला आहे पुणे सोलापूर हायवे. तर मित्रांनो, आता सुंदरी मस्तपैकी आमच्या सगळ्यांचं मनोरंजन करणार आहे, म्हणजेच लावणी करणार आहे संध्या. इथं आता आम्ही गाडीत लावणी लावणार आणि तिला साथ देतोय हा आपला विराज, मस्तपैकी जोडीला नाचणार आहे. तर तुम्ही संध्याची लावणी बघा आणि विराजची पण लावणी बघा. स्वामी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले नदनाचे रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा फुलझार मार देखणी नखरे लचक चालले. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, रंग फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, रंग फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद फिरवा. तर मित्रांनो, मी पहिल्यांदाच अक्कलकोटला चाललोय आणि मला असं वाटतंय सगळेच अक्कलकोटला पहिल्यांदाच चालले. तर विराज तू हा पहिल्यांदाच. परवा दिवशी पहाटे 6 वाजता की 5 वाजता किसनराव उठला आणि कोणालाच न सांगता घरातून निघून गेला. फोन बंद एक दिवस. आम्ही फोन करून इतकं वैतागलो पण काय सांगितलं नाही आणि नको म्हटलं मला यायला. तर काय झालंय नक्की, बहुतेक ही संध्या खवळली असं तिला. मी कशाला दादूला ओरडेल, मलाच काही माहित नाही. मीच दादूला फोन करते. तूच खवळली संध्या. उजनी धरण ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा उजनी धरण. आज किसनरावच्या आशीर्वादाने बरंच काय काय बघायला भेटतंय. थोड्या वेळाने पुढं टोल ना काय
चेकपोस्ट पण आहे तिकडे सोलापूरच्या बाउंड्रीवर. पोलिस पण अडवणार आहेत आपल्या गाडीला बघून. दांडकी बिंडकी ते पण किसनरावच्या आशीर्वादाने भेटेल. 200 हजाराचा फाईन बसेल. मित्रांनो, आपल्या वेब सिरीज मधले सरपंच म्हणजे सचिन चव्हाण सर, त्यांचं या ठिकाणी इंदापूर रोडला एक हॉटेल आहे आणि तिथं आम्ही जाता जाता गाठ घेणार आहे त्यांची, ते पण हॉटेलवरती. म्हणून चला बघूया त्यांचं हॉटेल आणि त्यांना भेटूया. तर इथं पीठ मळलंय बघा वडापावचं आणि इकडं बघा पाणी तापवाय ठेवलंय. कुरनूरला चाललो आहेत आणि तसंच इंदापूरमध्ये आम्ही जस्ट आलोय सचिन सरांच्या इथे. तर आता गरमागरम वडापाव खाणार आहोत. मी काय तुम्हाला गार वडापाव म्हणलं होतं का? मी वडापावच म्हणलं होतं ना. तर मित्रांनो, हे बघा किती वडे आणि किती पाव आणल्यात सरांनी. सो इकडे 10 वडे आणि 10 पाव सरांनी घेऊन आलेत. आता सगळेजण तुटून पडणार आहेत. मित्रांनो, सरांच्या अति विनंतीनंतर आम्ही त्यांच्या घरी चाललोय, कारण त्यांच्या मिसेसला सुंदरीला आणि पांडूला बघायचं होतं. तर चला बघूया त्यांचं घर पण आणि त्यांची फॅमिली पण. कसलं बाहेर नियोजन आहे. हे आहे आपल्या सचिन सरांचं घर. लेवणी राजी नाही. पण मला सांगा, तुमचं एवढं माणूस जगणार आहे का? नाही ना. खालास हाबरेट हा 50 डाऊन रिपीट. कच्ची आहे दूध आहे. हा घेतलं ना. घेतलं दूध वगैरे असतं हिला प्यायला द्या. बरोबर. आणि त्या एखाद्यावर ये जा बरं का बाई. हा तर मित्रांनो, सचिन सरांच्या फॅमिलीला भेटून मला खूप मस्त वाटलं आणि आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर स्पेशली त्यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. काय आहे का दिसते की सुंदरी. ती काय सुंदरी महाग आहे. भरपूर वेळ झाला विचार करतोय याची हॅपी वापर. नको लय उशीर झाला. अभिषेक लोंढे. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 2:30 आणि 2:30 वाजता आम्ही पोहोचलो आता मोहोळमध्ये. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय सोलापूर येथे आणि आता वाजल्या 2:51 म्हणजे आम्ही 15-20 मिनिटांमध्ये मोहोळवरून आलो इथं. तर लवकर पोहोचलो. असलेच मंदिर असल्याच पिक्चर मध्ये काय पण मंदिरच मित्रांनो, आता आम्ही सोलापूर हायवे सोडलेला आहे. सोलापूर म्हणजे सोलापूर हैदराबाद हायवे. आणि तिथून आता इथून लेफ्ट साइड वळालोय. इथे एका माणसाला विचारलं कुठे आहे कुरनूर, पण त्या माणसाची भाषा खूप छान होती. डामवरनं पर्याड जायचं. हा, हे ऑनलाईन बघितलं आम्ही. ती डायरेक्ट डॅम वरनं दाखवलं हेअर रोडला. डामवरनं पर्याड हा दाखवलंय की. हा, हे काय दाखवलं ते. डामवरून पर्याड गेलं की इकडे लेपला घ्यायचं. बर 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 तुम्ही कुठले? ते बाकरवाडी. बर. तुम्ही आम्ही बारामध्ये. बारामती. तर मित्रांनो, आता आम्ही इथं बाकरवाडी गाव आहे कुठं तिथं पोचलोय. इथून आम्ही कन्फ्यूज आहे की त्या कुरनूरला जायचं कुठून. इकडे मॅपमध्ये दाखवतोय हा रस्ता, पण हा डॅमवरती जातोय. हा कच्चा रस्ता आहे. एका माणसाला विचारलं, त्यांनी सांगितलं की या गावातनं पलीकडे जायचं. पलीकड डॅमच्या पलीकडच कुरनूर गाव आहे. किसनला अजून सांगितलं नाही आम्ही की आम्ही आलोय सगळेजण. बघूया काय रिॲक्शन राहतात त्याचे. कुरनूरलाही जातो का? हा जातो गाडी जाईल ना? पाणी पाणी दिसतं पाणी. किसनरावचं घर कुठं आहे आम्हाला काहीच माहित नाही. छोट्या मुलाला विचारलं होतं पण तो म्हणला मलाच माहित नाही. इथं दिनकर मोरेचं घर कुठे हो? दिनकर मोरे. हा, ह्याच रोडने का?
घरी नसले तर शेताकडे जावं लागेल. शेताकडे गाडी जाते का? जाते कुठून रोड आहे तिकडे जायला? खाली ते चुंकी रोड म्हणून तिकडून तसंच खाली का? मित्रांनो, इकडली लोक खूप साधी सिंपल आहेत. त्यांची भाषा खूप छान आहे. कसं बसलं पोल पाशी 2 नंबरच्या पांढऱ्या 2 नंबरच्या पांढऱ्या आणि इथनं वळलं का एक दुकान आहे तिथं बिल्डिंग खाली त्याच्या पुढे सांगतो काय म्हणलं ते नाव दिनकर मोरे. कृष्णा पाटलाचा किस्त तिथूनच का? पहिला रोड भेटलो का घरावर जातो बाजूला घर आहे कृष्णा पाटलाचा मुलाचं. चला अशा पद्धतीने किसनरावचा पत्ता भेटलाय घराचा. हीच घर आहे का कुठं? किसना पाटला ही इथं किसना पाटला तुझं कुठं आहे? गाडी झाली. भैयाचं नाही हा तिघा नाही काय माहिती भाऊ. किसन घरी कुठे? तो टी शर्ट हो किसन गावला. तर फायनली किसनला शोधून काढलं आम्ही इथं येऊन माघारी गेलो. तुम्ही कसं लोकेशन माझं मोबाईल चेक वगैरे केलंय किसनरावला शोधून काढलंय आम्ही. किसनराव का पण पळून गेलता पळून गेलता. इकडे आहे दादूची कुठे जाणार होता आपण रानातच जाणार होतो रानात चाललो होतो आम्ही. मी एक जणाला विचारलं किसनरावचं घर कुठे आहे? ते बोलले अख्खं गावच मोरांचं आहे. 60% वरती आणि मोर आहे ती. जेव्हा किसना पाटील म्हणलं तेव्हा त्यांनी इकडे जात एका बरोबर. आईने सांगितलं हा भैया का हा म्हणलं बाई इथं. करमते का? हो करमतंय ना तसं काय काय तिकडे 20 वर्ष राहिला आता वीस इकडं. कसं आहे बा ही एवढं सुद्धा रागवलं होतं बारका गावासाठी आता लगीन करायचं आता लगीन करायचं की त्याचा? कवा करायचं पोरगी बघायची त्याला. तुम्ही बघताय की पोरगी का नाही बघितली? चालू आहे की बघा मग तुम्ही बघितलं की लगेच करून टाकाय, थांबायचंच नाही. पाणी घेऊ हे पाणी या इकडे. आता आम्ही सर्वजण चाललोय किसनरावच्या रानामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी लहानपणी जी गोळा खायचो बर्फाचा, ती मला इथे या गावात दिसलाय. शाळा सुटली खायला यायचं. आज तीच पुन्हा आठवण मला 15-16 वर्षानंतर झाली. आम्ही आलोय किसनच्या रानात. इकडं किसनच्या रानामध्ये गहू होता, ऊस आहे आणि अजून काय काय उसन गहू दुसरं अजून काय ऊसन गहू आहे. तर चला तुम्हाला सनसेट व्हायला लागलाय ना. पण गहू गेलाय, आजच गहू काढलाय. आज गहू काढलाय. अरे ह्याच्यावर की थोडं आर सत्य जायला सका सागर नाही काय करीत काय करीत अरे खांद्यावर तुम्ही माझा विश्वास नसल्याने करता. म्हणजे ह्यांना काय वाटतं मी असं ह्याच्यावर पाणी होतील. ताना तर मित्रांनो, फायनली आम्ही किसनरावला घेतलेला आहे. किसनरावचा रुसवा काढलेला आहे आणि आता आम्ही चाललोय बारामतीला कुरनूर वरून अक्कलकोट पासून. तर आता वाजल्यात 9 रात्रीचे आम्हाला वाजणार आहेत 2 वाजणार आहे जायला. बरं चला बाबा, प्रवास करायचा आता. रात्रभर झोपणार आहे मी. ठीक आहे. किसनराव गाडी चालू. त्या मात्र तसं कावळ्या